नमस्कार, मी निरंजन. गेले 3 दिवस नेपाळमध्ये जे काही चाललेलं आहे, जो काही रक्तपात होतोय, हिंसाचार केला जातोय, अनेक तरुणांना गोळ्या घालून मारलं गेलं पहिल्यांदा. त्यानंतर त्या तरुणांनी जे काही केलं, त्यांनी तिथलं राष्ट्रपती भवन पेटवून दिलं, तिथली पार्लमेंट पेटवून दिली, जाळून टाकलं. एक मोठं 5 स्टार हॉटेल हे त्या ठिकाणी त्यांनी जाळून टाकलं. आणि याला भारतामधली काही लोक ही अतिशय धक्कादायकरित्या त्याला क्रांती वगैरे म्हणायला लागली. तर मुळामध्ये म्हणजे मला सर्वांना पहिल्यांदा हेच सांगणं आहे की हे जे काही घडतं ना, याच्या पार्श्वभूमीमध्ये काय काय घडत होतं याचाही थोडासा अभ्यास करा. थेट एखाद्या गोष्टीला क्रांती म्हणून टाकणं आणि लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी, भ्रष्टाचार संपवण्यासाठी हे केलं गेलंय वगैरे, हे जे बोललं जातं हे थांबा. थोडा त्या गोष्टीबद्दल विषयाचा अभ्यास करा, थोडी माहिती घ्या, पार्श्वभूमीला काय काय घडलेलं आहे जुन्या आधीच्या काळामध्ये. हे काहीही माहिती न घेता डायरेक्ट त्याच्यावरती लोकांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली. नेपाळमध्ये असं सुरू झालं. काही गोष्टी खूप गंभीर आहेत, या भारताने खूप गांभीर्याने घ्यायला हव्यात. आपण आता नजीकच्या भूतकाळामध्ये बघितलेलं आहे की श्रीलंकेमध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यानंतर किती मोठ्या प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी विद्रोह श्रीलंकन नागरिकांनी त्या ठिकाणी केला. प्रस्थापित सत्तेच्या विरोधामध्ये केला. प्रस्थापित सत्ताधीशांना राजीनामे द्यावे लागले. एक नवीन व्यवस्था त्या ठिकाणी आली. आणि त्या आर्थिक संकटात जे चीननी दिलेल्या कर्जांमुळे श्रीलंकेवरती आलेलं होतं, त्या आर्थिक संकटामधून श्रीलंकेला बाहेर येण्यासाठी मदत व्हायला सुरुवात झाली. ती अनेक देशांनी केली, ज्यावेळेला भारताने पण केलेली होती. त्यानंतर आपण पाहिलं बांगलादेशमधल्या ज्या आधीच्या पंतप्रधान होत्या शेख हसीना वाजेद, यांना अमेरिकेचा विरोध होता. ज्या पद्धतीने बांगलादेशमधला कारभार त्या करत होत्या, ज्या पद्धतीने बांगलादेशमधलं निवडणुका मॅनिप्युलेट करणं, व्होट चोरी करणं बांगलादेशमध्ये, हे ज्या पद्धतीने व्हायला लागलेलं होतं आणि विरोधी पक्ष संपवून टाकायचा, हे ज्या प्रकारे शेख हसीना वाजेद करत होत्या, त्याच्यावरती अमेरिकेची स्पष्ट नाराजी होती. दुसऱ्या बाजूला तोच बांगलादेश चीनच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, तीही अमेरिकेची एक नाराजी होती. त्यानंतर बांगलादेश बरोबरचं सहकार्य कमी करा, थांबवा, असं वारंवार भारताला सांगितलं गेलं होतं. G20 नेशन्सचं भारतामध्ये ज्यावेळेला समिट झालं, त्यावेळेला नरेंद्र मोदींनी या बांगलादेशच्या पंतप्रधान असलेल्या शेख हसीना वाजेद यांना दिल्लीमध्ये निमंत्रित करून घेतलं. नुसतं निमंत्रित नाही करून घेतलं, त्या G20च्या मेंबर नाही बांगलादेश हा. G20 हा जगातल्या 20 मोठ्या अर्थव्यवस्थांचा असलेला राष्ट्रसमूह आहे. याच्यात बांगलादेश येत नाही. तरीही यांनी बांगलादेशला बोलावलं. बांगलादेशच्या पंतप्रधानांबरोबर अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं फोटो ऑप वगैरे करून झालं. त्या ठिकाणी ते करायला लावलं त्यांनी. स्वाभाविक अमेरिकेची त्याबद्दल नाराजी होती. त्यानंतर बांगलादेशामध्ये जो संपूर्ण उठाव झाला तिथल्या नागरिकांनी केलेला, शेख हसीना वाजेद यांना देश सोडून पळून यायला लागलं. आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी त्यांना भारतामध्ये आश्रय दिला. ही दुसरी अमेरिकेची नाराजी ओढवून घेण्याचा प्रकार होता भारतावरती. हे ज्या वेळेला त्यांनी केलं, त्यानंतर आजही बांगलादेश भारताला खिसगणतीत सुद्धा गणत नाहीये. बांगलादेशच्या नवीन सीईओ जे आले, मोहम्मद युनुस, ज्यांना इकॉनॉमिक्सचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, यांनी कशा पद्धतीने बांगलादेश त्यानंतरच्या काळामध्ये नेलाय पुढे, हे गेल्या काही महिन्यांच्या बातम्या वाचा. भारताच्या कुठल्याही मदतीशिवाय बांगलादेश पुढे जातोय. भारतापेक्षा कमी टेरिफ हे बांगलादेशवरती लादले गेलेले, बांगलादेशला त्याचा फारसा फरक पडणार नाहीये. हे त्यातली वस्तुस्थिती आहे. आणि आता नेपाळमध्ये हे झालं. आता नेपाळमध्ये हे जे घडलं, याला खूप जण भारतात क्रांती वगैरे म्हणायला लागलेले आहेत. म्हणून पहिल्यांदा मला याच वर्षीची एक बातमी दाखवायची आहे. द डिप्लोमॅट नावाच्या वर्तमानपत्रात त्यावेळेला ती आली होती. नेपाळमध्ये राजेशाही परत यावी यासाठी तिथल्या तरुणांनी प्रचंड मोठी मिरवणूक काढली होती. कारण या आधी नेपाळचा जो राजा होता, त्या नेपाळच्या राजाला सत्तेतून दूर केल्यानंतर त्या ठिकाणी लोकशाही स्थापित केली गेली. त्यानंतर नेपाळचं हे सेक्युलर असं असलेलं संविधान नेपाळमध्ये आणलं गेलं. सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं नेपाळचं संविधान, घटना नेपाळची त्या ठिकाणी आणली गेली. नेपाळचं कॉन्स्टिट्यूशन आणल्यानंतर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. त्या निवडणुका 5 का 6 प्रांतांची रचना झाली. त्यानंतर लोकसभेच्या त्यांच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हतं. त्यामुळे एक पद्धतीचं त्रिशंकू सरकार आली, पंतप्रधान बदलत गेले वगैरे वगैरे. पण 2008 पर्यंत
नेपाळमध्ये दलितांविरोधातल्या अत्याचाराबद्दल काहीही कायदा नव्हता. पहिल्यांदा 2008 नंतर नेपाळमध्ये अँटी कास्ट डिस्क्रिमिनेशन ऍक्ट हा आणला गेला. जातीभेदाच्या विरोधामधला कायदा नेपाळमध्ये आणला गेला. त्यानंतर अॅट्रॉसिटीचा कायदा आणला गेला. जर हे काही केलं, अशा पद्धतीने जातीय विद्वेष वाढणारं किंवा भेदाभेद करणारं काही कृत्य केलं गेलं तर त्यावरती काय कारवाई करायची यासाठीचा कायदा आणला गेला. नेपाळमधल्या जातीय अत्याचाराबद्दल आपल्या भारतातल्या फार कमी लोकांना फार कमी माहिती आहे. हे जे नेपाळला जाऊन आलेले त्यांनाच फक्त याच्याबद्दलची माहिती आहे. त्यांनी म्हणजे डोळस दृष्टिकोनातून जर नेपाळ बघितला असेल तर, म्हणजे ते फक्त पशुपतीनाथचं मंदिर बघायचं आणि 4 डोंगर बघायचे, याला नेपाळ पाहणं नाही म्हणत. नेपाळची संस्कृती जर बघण्याचा प्रयत्न केला असेल तर नेपाळमध्ये दलितांच्या विरोधामध्ये किती प्रचंड प्रमाणावरती अत्याचार होतो हे सुद्धा लक्षात आलं असतं. पण हे जरी लक्षात नसेल आलेलं तरी या काही पार्श्वभूम्या आहेत. त्यानंतर हे ज्या वेळेला सगळं संविधान वगैरे आलं त्यानंतर नेपाळमध्ये आपल्याला माहिती नसेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदुस्थानी स्वयंसेवक संघ, हिंदू स्वयंसेवक संघटना HSS या नावांनी नेपाळमध्ये एकल विद्यालय आणि पशुपती शिक्षण मंदिरं चालवली जातात. त्या ठिकाणी त्या मुलांना संघाचे संस्कार त्या नेपाळमधल्या मुलांवरती केले जातात. हे मुख्य गोष्ट आहे याच्यातली. संघाच्या त्या ठिकाणी शाखा भरतात. तुम्हाला माहिती नसेल तर पुन्हा तुम्ही थोडीशी गुगलवर माहिती करून घ्या. सनातन संस्थेची शिबिरं नेपाळमध्ये होतात. सनातन संस्थेची शिबिरं नेपाळमध्ये होतात. दाभोळकर आणि पानसरेंच्या खुनामधली जी काही नावं आली होती त्यात सारंग अकोलकर, विनय कुलकर्णी ही जी नावं होती, हे दोघं जण नेपाळला त्या आश्रमामध्ये राहायला गेलेले आहेत असं सांगितलं जातं. त्यातलं खरं खोटं किती आहे माहित नाही, पण हे सांगितलं जातं की ते नेपाळमध्ये आहेत. नेपाळमधली संघटना सनातन संस्थेच्या गोव्यामधल्या शिबिराला सुद्धा हजर राहिली होती. त्याच्यातल्या काही मुख्य गोष्टी आहेत. राष्ट्रीय प्रजा परिषद RPP नावाचा जो पक्ष आहे हा सर्वात मोठा राजेशाहीचा समर्थक आहे आणि या राजेशाहीचा समर्थक असलेल्या पक्षाच्या तर्फे राजेशाही परत यावी, म्हणजे नेपाळचे राजे हे काठमांडू सोडून पोखराला निघून गेलेले होते. ते पोखराहून परत आले काठमांडूला आणि आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी एक मोठी मिरवणूक काढली गेली. या बातमीसाठी मध्ये आलेले फोटो बघा. या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल नेपाळच्या राजाच्या सोबत योगी आदित्यनाथचे फोटो मिरवले जात होते या मिरवणुकीत. योगी आदित्यनाथचे. हा जो नेपाळमधली घडलेली क्रांती आहे सो कॉल्ड, ही संपूर्ण क्रांती ही हिंदुत्वाच्या विचारांनी भिजलेली आहे. हा जो रक्तपात झालेला आहे त्या सगळ्याच्या पाठीमागे ही पार्श्वभूमी आहे. ही सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून नेपाळची राजेशाही संपल्यानंतर आजपर्यंत जे लोकशाही सरकार आलं होतं त्या लोकशाही सरकारने, जे धर्मनिरपेक्ष सरकार होतं त्या सरकारने केलेल्या सुधारणांच्या काही गोष्टी सांगतो मुद्दाम, की भारतामध्ये कुपोषणाच्या बळींचा आकडा 1000 मुलांच्या मागे 42 आहे. 1000 जन्माला आलेल्या मुलांच्या मागे भारतामध्ये 42 मुलं कुपोषणाचे बळी ठरतात. नेपाळमध्ये 29 ठरतात. नेपाळमधला कुपोषण मृत्यूचा दर. भारतामध्ये 32% जास्त मुलं ही त्यांच्या वयापेक्षा सुद्धा बारीक, अशक्त, अॅनेमिक अशी आढळतात. 32% जास्त लहान मुलं भारतामध्ये ही अतिशय अशक्त अशी आढळतात. नेपाळमध्ये हा आकडा आहे 27%. भारतापेक्षा ह्युमन रिसोर्स इंडेक्स मध्ये त्यांनी चांगली प्रगती केलेली होती. पण त्यानंतर हा सगळा प्रकार जो झाला, जो ऍक्च्युअली या जात संघर्षाचा जो होता, ज्याच्यातून दलित मुक्ती ही नेपाळमध्ये व्हायला हवी होती, ही घडली नाही. जरी कायदे आले असले तरीही त्याची अंमलबजावणी करणारी बहुतांश यंत्रणा ही, जसं भारतामध्ये घडलेलं आहे की संघाची घुसखोरी ही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये झाली, म्हणजे पोलिसांपासून, न्यायव्यवस्थेपासून, लष्करापर्यंत. मुद्दाम सांगायची गोष्ट, 2008 साली मालेगाव ब्लास्ट झाल्यानंतर या
दयानंद पांडे हा जो स्वयंघोषित शंकराचार्य होता, या शंकराचार्याच्या लॅपटॉपवरती जे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते त्या सगळ्या कटाच्या बैठकींचे 34 व्हिडिओ होते. त्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे पण सांगत होते, त्याच्या ट्रान्सक्रिप्ट आहेत, जरी तो व्हिडिओ खराब झाला म्हणून सांगितलं असलं एनआयएनी, तरी त्याच्या ट्रान्सक्रिप्ट महाराष्ट्रामध्ये खूप जणांकडे आहेत, की नेपाळमध्ये आम्ही कसा संपर्क करतो आहोत. आणि याची सगळ्याची पार्श्वभूमी आणखीन एक आहे. भारताची फाळणी होण्याच्या आधी सावरकरांनी लॉर्ड माउंटबॅटनला असं पत्र लिहिलं होतं की भारताला नेपाळच्या स्वाधीन करा, कारण तो एकमेव हिंदू सम्राट आहे. भारताला नेपाळच्या स्वाधीन करा असं सावरकरांनी पत्र लिहिलं होतं. आणि हे पत्र त्यांच्याच घरामध्ये, सावरकर सदनमध्येच खालच्या मजल्यावरती राहणाऱ्या एस भिडे हे जे त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते, यांनी जे पुस्तक लिहिलं की वर्ल्ड वाईड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर, याच्यामध्ये ते पत्र आहे की त्या नेपाळच्या स्वाधीन भारताला करावं. तर हा जो सगळा ऑर्गॅझम आहे नेपाळमध्ये घडल्यानंतर भारतातल्या लोकांना यायला लागलेला आहे, त्यांनी वेळीच सावरा, हा ह्याच्यातून भयंकर मोठा धोका येणाऱ्या काळात भारताला निर्माण होऊ शकतो, तो कसा होऊ शकतो हे पण सांगेल. आणि याला हे सगळं जे आलेलं आहे, हे जे संविधानात्मक धर्मनिरपेक्ष असं राजवट नेपाळमध्ये आली, ती हटवून पुन्हा एकदा हिंदुत्वच्या विचारसरणीची राजेशाही नेपाळमध्ये यावी, यासाठी म्हणून ते आंदोलन चाललेलं आहे, त्यासाठी होतंय. हे सगळं लक्षात घ्या. एकदम हुरळून जाण्याचं भारतातल्या पुरोगाम्यांना सुद्धा काही कारण नाही, भानावर येणं जास्त गरजेचं आहे. आता जी काही भारताची आंतरराष्ट्रीय कोंडी झालेली आहे, या आंतरराष्ट्रीय कोंडीमध्ये जर का उद्या असं समोर आलं की भारतातल्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या फोर्सेसनी नेपाळमधला हा सगळा बदल घडवला आहे आणि त्यासाठी एवढा मोठा रक्तपात केलेला आहे, हे जे हजारो कोटीचं नेपाळमध्ये जाळपोळ झाली, नुकसान झालं, वाहनं जाळली, राजवाडा जाळला, पार्लमेंट जाळलं, हे जे सगळं झालं, या पाठीमागे भारताचा जर हात आहे असं जर येणाऱ्या काळात समोर आलं तर चीन आणि अमेरिका काय करेल याचा फक्त विचार करा. आता फक्त 50% टेरिफ भारतावरती आहेत आणि भारत अशा पद्धतीने इतर राष्ट्रांमध्ये लुडबुड करतोय, हे जर समोर आलं तर याचे फार गंभीर परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील. हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, भारतातल्या मीडियांनी जाणीवपूर्वक हे पसरवलं की सोशल मीडिया बंद केल्यामुळे तिथल्या लोकांनी तरुणांनी हा उद्रेक झाला. सोशल मीडिया बंद केला म्हणून कोणी राष्ट्रपती भवन जाळून टाकत नाही, सोशल मीडिया बंद केला म्हणून कोणी पार्लमेंट जाळून टाकत नाही, सोशल मीडिया बंद केला म्हणून अर्थमंत्र्याला रस्त्यावरती लाथा मारून तुडवलं जात नाही. या गोष्टी लक्षात घ्या. अर्थमंत्र्याचा तर काहीच संबंध नाही त्याच्यात, या सगळ्याच्यात. पण कुठल्याही देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकावी असं जर असेल तर सर्वात पहिले महत्वाची गोष्ट असते न्याय, की कुठल्याही घटनांबाबत अत्यंत पारदर्शक पद्धतीने सचोटीने न्याय दिला जातो का. तो दिला जात नसेल तर असंतोष निर्माण होतो. शिक्षण तिथल्या मुलांना मिळणारं हे कोणत्या पद्धतीचं दिलं जातं, त्याच्यातून रोजगाराच्या संधी त्यांना मिळतात का, आणि त्या रोजगाराच्या संधी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि किंवा कुठल्या प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस या व्यतिरिक्त त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना संधी मिळते का नोकरीची, या गोष्टी पाहणं महत्वाचं असतं. या साध्या साध्या गोष्टी जर नसतील, न्याय, सत्याचं महत्व, जे खरं आहे त्याला महत्व दिलं जातंय की नाही, आणि रोजगाराच्या योग्य संध्या, हे या 3 गोष्टी असेल तर कायदा सुव्यवस्था टिकते. या जिथं जिथं ढासळतात त्या देशांमध्ये अशा पद्धतीची उठाव लोकांतर्फे होऊ शकतो. याचा भारताने गांभीर्याने विचार करायचा. भारत हा अलिप्तता राष्ट्रांच्या चळवळीचा प्रमुख देश होता. त्याच देशांनी असं इतर देशामध्ये जर लुडबुड केलं जात असेल तर त्याच्याबद्दलचा गंभीर विचार भारताने करणं भाग आहे. त्यामुळे नेपाळमध्ये काहीतरी फार मोठी क्रांती झाली वगैरे अशा ऑर्गॅझम मध्ये राहू नका. या गोष्टी ज्या भानावर आणणाऱ्या आहेत या जास्त महत्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपला देश चालतोय का,
त्या दृष्टीने आपला देश चालावा, जिथं सत्य न्याय या गोष्टींना महत्व असेल, जिथं रोजगाराला महत्व असेल, जे रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या एका कवितेमध्ये खूप छान सांगितलं, चित्त जहां भयविहीन शीर्ष जहां उच्चरे, सत्य का गंभीर जहां वाणी का उत्सरे, ज्ञान जहां मुक्तरे, भेद ओ प्रभेदमयी कुंचित दीवार बिच, घिर घिर कर जगत जहां नहीं खंड खंडरे. जिथं सत्याचा विजय होतो, जिथं मान शीर्ष जहां उच्चरे, ताठ मानेनी लोक जगू शकतात, जिथं ज्ञानाला महत्व आहे, जिथं वाणीला महत्व आहे, चांगल्या वाणीला महत्व आहे, आणि जिथं भेदाभेदाच्या भिंती या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद, जात धर्म पंथ लिंग भाषा कुठल्याही प्रकारचा भेदाभेद केला जात नाही, असा देश असावा लागतो. तर त्या देशातली कायदा सुव्यवस्था टिकू शकते, तर त्या देशामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. अशा वाटेवरती भारत आहे का, याचा आपण प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करा. चित्त जहां भयविहीन शीर्ष जहां उच्चरे, सत्य का गंभीर जहां वाणी का उत्सरे, ज्ञान जहां मुक्तरे, भेद ओ प्रभेदमयी कुंचित दीवार बिच, घिर घिर कर जगत जहां नहीं खंड खंडरे. याचा खरोखर गांभीर्याने विचार करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.